रम्य किती स्थल शोभतसे, रम्य किती स्थल शोभतसे. मनाची शोभा पाहून मनाला फार आनंद होत आहे. हे फुलभागे, ते स्वैर विहार करीत असलेले कोकिळा इत्यादी नाना तऱ्हेचे पक्षी पाहून हे कुंजवन म्हणजे दुसरे नंदनवन की काय असा भास होत आहे. तसेच हे सरोवर पहा, ही लीला अगाध आहे. तुझ्या सृष्टी रत्नारूप प्रत्येक कृतीमधून काही ना काही बोध घेण्यासारखं असतोच. पहा, हे पशु पक्षादी प्राणी देखील मनात वैरभाव न धरता एके ठिकाणी जमून चढतात. याचप्रमाणे या मृत्यू लोकातील मनुष्य जर आपापसात एकजुटीने वागले तर ही भूमी सुवर्णभूमी होईल. परंतु हा देखावा पाहण्यास माझे जिवलग मित्र इथे पाहिजे होते. काल मी त्यांना इतकं बजावून सांगितलं असताना ते का बरं आले नाहीत? आलं ध्यानात. ते त्यांच्या दररोजच्या खेळाडू स्वभावाप्रमाणे इथंच कुठेतरी भटकत असतील. तेव्हा त्यांना हाका मारून पाहतो. गडे या रे तुम्ही, गडे या रे तुम्ही. एवढा वेळपर्यंत कुठं होता तुम्ही? मी इथं येऊन किती वेळ झाला आणि तुमची वाट पाहतो आहे. तुम्ही न आल्यामुळे माझं अंतःकरण किती कळमळत आहे. पण हा कुंजवनाचा देखावा पाहून मनाला फार आनंद वाटला. पहा, तुमच्याविषयी माझं अंतःकरण किती कळवळत आहे आणि तुम्हाला तिची पर्वाच नाही. आता पुन्हा बजावतो तुम्हाला. तुम्हाला जर असं करायचं असेल तर तुमची माझी गट्टी मी फूट करेन. अरे पण सर, आगवायला काय झालं? आधी ऐकून घेशील की नाही? आधी दोघेही मगाशी तिकडे आलो होतो, पण तुझाच पत्ता नव्हता. तेव्हा आम्ही असा विचार केला की तुम्ही मोठे लोक आमच्यावर पाहिजे पेंढ्या, अगोदर टोमणा मारायचा आणि नंतर क्षमा मागायची असला लगटपणा करायला चांगलाच येतो तुम्हाला. अरे टोमणा कसला मला या? तू तसं करीत नाही का? आम्हाला अवकाश वेळी असं सांगतो. तू किती वेळ लावतोस? बांगड्या नमस्कार करता कृष्णाला. कृष्णा, आता तरी झालं ना तुझ्या मनासारखं? बरं, पण मगाशी तू म्हणाला होतास तो सुंदर देखावा कसला होता पाहू? हे पहा, त्या सरोवराजवळ सर्व हिंस पशु पक्षी वैरभाव सोडून एके ठिकाणी चारा खातात. वाघ, गाय, हत्ती, सिंह कुशाल जवळ जवळ चारा खातात. मला फार आश्चर्य वाटतं. त्यात आश्चर्य कसलं वाटतं तुला? मला तर काहीच वाटत नाही. यापेक्षा आश्चर्याची गोष्ट अजून पाहिजे आहे. ती म्हणजे अशी की ऐकल्याबरोबर तुझ्या तोंडाला पाणी सुटून त्या मारी सुटशील. त्या वर्णन करावं तेवढं तसंच आहे. काय तो त्यांचा छान आणि काय तो त्यांच्या घरी घरी दुधाचा मान. आम्हाला तर देखावा पाहिल्याबरोबर डोळे टिपून निघण्याची पाळी आली. द्या, आणखी एक खेळ मला सुचला आहे. तो म्हणजे असा की तुम्ही दोघेही राधा गवळीच्या घरी जाऊन तिच्याकडे मी दही, दूध, लोणी मागितलं म्हणून सांगा व इकडे घेऊन या. म्हणजे आपण इथेच दही खाला करूया. चला लवकर जाऊया. अले बापले, नकोले नको. त्या लादेच्या कले कले मी काल अतात गेलो. म्हटलं तोच दिला त्याची सासू हातात मोठा सोटा घेऊन माझ्या अंगावर कुठल्यासारखी धावत आली. बरं, तुमचं जर असंच म्हणणं असेल तर मी सांगतो तसं करा. स्तब्ध उभे राहा, डोळे मात्र उघडू नका. मग कशी गंमत होती ते पहा. वाकड्या, अरे तुझ्या पोटाला भूक लागली होती ना? आता इथेच दही, दूध, लोणी यांचा सपाटा उडवू. आपल्या म्हणणं खरं का खरं? काय सांगू? काल आमच्या घरी अशी काही आश्चर्य करण्यासाठी गोष्ट झाली की तुम्हाला सांगितली तर खरी सुद्धा वाटणार नाही. आमच्या सासूबाई बसानं चालणं आणायला बाहेर गेली आणि मीही पण गेली. मला एकदा कुसुकुसू कंटाळा आला आणि थोडा वेळ मात्र मग काय विचारतेस? मन एकदम सतत
यशोदामाईला हे सर्व वर्तमान करू, त्याशिवाय आता गत्यंतर नाही. अरे डोळे उघडा, पहा आम्ही गोपींच्या घरामध्ये पोहोचलो. आता पुढे काय करायचे ठाऊक आहे ना तुम्हाला? देवा, यावेळी जर माझा कृष्ण मला कोणी दाखवला तर मला प्राणदान दिल्यासारखं होईल. तर उशिरा करू नका, सांगा लवकर. यशोदामाई, आम्ही सांगितलं तर तुम्हाला राग नाही ना येणार? मला राग नाही, बोला तुम्ही. माई, कृष्णाने सांगावे आणि गोकुळी राहावे की जावे. सर्व पोरे जमून घेऊन येतो आणि दहीदूध फस्त करतो. धरायला गेलो तर पळून जातो. तुम्हाला माझं एक सांगणं आहे, ते असं की आजपासून जर माझा कृष्ण तुमच्या घरी गेला असेल तर त्याला बंधन करून माझ्याजवळ घेऊन या. कृष्णाने जी तुमची नुकसानी केली आहे ती सर्व मी भरपाई करून घेते. समजला? जा तुम्ही आता. अजूनपर्यंत त्याचाच पत्ता नाही. याचं कारण काय? कारण काय असणार? आमचा कुटण्या त्या कुटील गोप्यांचा हातात पडला असेल म्हणून त्याला यायला इतका दिल झाला असेल. ऐकू, त्यांना समजावून घरी जाण्यास निरोप गेला. इतक्यात त्यांचं ते सर्व वर्तमान मी आईला सांगितलं. त्याबरोबर आईला राग येऊन ती त्यांना पुष्कळ बोलली. तात्पर्य, त्या आंबट तोंड करून घरी गेल्या. पण माझा मात्र राग अजून गेला नाही. याकरिता मी त्यांची चांगलीच कोड मोडावी असा माझा विचार आहे. सोनू नको लेकुटण्या. काय तुम्हाला? कृष्णा, आता केल्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, तेव्हा आम्ही तुला अनन्य म्हणून शरण आलो आहोत. गोपीनो, वरच्यावर बोलत म्हणून चालत नाही, ते कृतीत दिसायला पाहिजे. याबद्दल आम्ही पाहिजे असल्यास तुझी क्षमा. एक मिळलं एवढे मार एवढे मार वर मार या साईड मार आमचा करा पाहिजे